दुसरीकडे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयामध्ये आक्रमक आंदोलन केलं। एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी प्रकाश शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयामधल्या जाळीवरती उड्या मारल्या। बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना जाळीवरून बाजूला केलंय। काही दिवसांपूर्वी याच जाळीवरती आदिवासी आमदारांनी देखील उड्या मारत आंदोलन केलेलं होतं। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यास आदिवासी आमदारांनी विरोध केलेला होता। तर 4 ऑक्टोबर रोजी आमदारांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि आज धनगर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सुद्धा त्याच जाळीवरती उड्या मारत आज हे आंदोलन केलेलं आहे। 4 तारखेला आदिवासींसाठी हे आदिवासी आमदारांनी हे आंदोलन केलेलं होतं, तर आज धनगर कार्यकर्त्यांनी त्याच जाळीवरती हे आंदोलन केलेलं आहे। ही दोन दृश्य मंत्रालयातल्या जाळीवरची। तर धनगर कार्यकर्त्यांच्या आंदोलनावरती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। सरकारकडे माझी हीच मागणी आहे की धनगर जमातीच्या भावनांचा विचार करून जो एसटी आरक्षण अंमलबजावणीचा GR आहे तो सरकारने तात्काळ काढावा। त्यासाठी आता सुधाकर शिंदे समितीचा अहवालही काल सरकारकडे सादर केलेला आहे। तो अहवाल तात्काळ स्वीकारून सरकारने त्याबद्दलचा निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या वतीने आहे। तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।